धर्मेंद्रचं 1 तासाचा पॉडकास्ट आहे आपकी अदालतवर आणि त्याच्यामध्ये सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं त्यांनी एवढं भारी एक्सप्लेन केलं ना, की तेव्हाच्या काळात एक 18,000 ची त्यांनी Vita म्हणून कार घेतली होती आणि त्यांचा भाऊ म्हटला, की "ह्याच्यापेक्षा पण भारी कार तू घेऊ शकतो, तर ही का?" तर त्यांचं असं म्हणणं होतं, की त्या कारमध्ये जर उद्या जाऊन आता आपलं फिल्म्स वगैरे करतोय, जर चालच नाही, तर त्या कारला आपण टॅक्सी म्हणून घेऊन ॲटलीस्ट घर तरी चालेल. एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ना, खूप भारी पॉडकास्ट आहे. मी त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये देईल. असं कामाचा कमीपणा असतो ना, त्यांनी नक्कीच हा पॉडकास्ट जाऊन बघावा. खूप जणांना माहिती आहे, की धर्मेंद्र हे फक्त ॲक्टर किंवा पॉलिटिशियन नव्हते. ते एक बेस्ट शायर होते. त्यांचे खूप सारे शायरी फेमस आहे. त्यातली एक शायरी जी मला आवडती. शोहरत तो एक नशा है साहब, चढ़ता है उतर भी जाता है, लेकिन मोहब्बत एक ऐसा जज्बा है, जो दिलों में खर-खर उतर जाता है. खूप कमी लोकं असतात जे स्टेजवरती पण हिरो असतात आणि बिहाइंड द स्टेज ते रिअल लाईफमध्ये पण हिरो असतात. त्यातलेच एक धर्मेंद्र. जय-वीरू जोडी जी हिंदी सिनेमामधली एक पॉप्युलर जोडी आणि एक स्ट्राँग बॉन्ड असा डिफाईन करतो, तो आज खऱ्या अर्थाने तुटला असं वाटतंय. रोमॅन्सपासून ॲक्शनपर्यंत आणि कॉमेडीपासून ड्रामापर्यंत इंडियन सिनेमामधले सुपरहिट कलाकार धर्मेंद्र वयाच्या 89 वर्षात विलेपार्लेमध्ये शेवटचा श्वास घेतला.